नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिन. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सन 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील महिलांच्या हक्कांच्या लढ्यातून सुरू झालेल्या या दिवसाचा उद्देश महिला सक्षमीकरण, सुरक्षितता आणि त्यांना समान संधी मिळवून देणे हा आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विज्ञानातील जागतिक कीर्तीच्या निवडक, विशेषतः नोबेल पारितोषिक विजेते महिला शास्त्रज्ञ या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानातील नोबेल पारितोषिक आत्तापर्यंत अनेक महिला शास्त्रज्ञांनी जिंकले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा औषधशास्त्र या शाखेतील नोबेल पुरस्कार विजेत्या महिला शास्त्रज्ञांचा समावेश सदर व्याख्यानात करण्यात आलेला आहे. मेरी क्युरी या पोलंड देशाचे वैज्ञानिक आणि सन 1903 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी आणि सन 1911 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. एकापेक्षा जास्त नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तिमत्वापैकी त्या एक आहेत. सन 1903 मध्ये किरणोत्सर्गिता म्हणजे रेडिएशन या शोधकार्यासाठी भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार आणि सन 1911 मध्ये रेडियम आणि पोलोनियम या मूलद्रव्यांच्या शोधकार्यासाठी रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला. नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या महिला तसेच 2 वेगळ्या संशोधन क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या संशोधक असे दोन्ही विक्रम त्यांच्या नावेच नोंदवण्यात आले आहेत. त्यांना मिळालेले पहिले नोबेल पारितोषिक मेरी क्युरी आणि त्यांचे पती पियर क्युरी यांना संयुक्तपणे देण्यात आले होते. पती आणि पत्नी उभयतांना एकत्रित नोबेल पुरस्कार मिळवण्याचा विक्रमही त्यांच्याकडे जातो. मारिया गोपार्ट मेयर या जर्मन अमेरिकन भौतिक वैज्ञानिक आणि सन 1963 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. अणुकेंद्रकाच्या कवच प्रतिमानांचा मॉडेलचा शोध व त्याच्या आधारे विविध अणुकेंद्रीय घटनांचे मांडलेले स्पष्टीकरण याबद्दल मायर यांना योहान्स हान्स, डॅनियल एझन्स आणि युजीन पॉल विग्नर यांच्या समवेत सन 1963च्या भौतिकीचे नोबेल पारितोषिक बहुमान मिळाला. समृद्ध कवचयुक्त अणुकेंद्रके इतर अणुकेंद्रापेक्षा अधिक स्थिर आणि अधिक विपुल असतात. त्यांच्या पहिल्या उत्तेजित अवस्था अतिशय उच्च असतात आणि समृद्ध इलेक्ट्रॉन कवच असलेल्या अक्रिय वायूप्रमाणे त्यांचे गुणधर्म असल्याचे दिसून येते. या सर्व अणुकेंद्रातील न्यूट्रॉनची संख्या विशिष्ट असते व तितकी संख्या प्रोटॉनचीही असते. अणुकेंद्रातील घटकांच्या परिवलनाची दिशा अणुकेंद्रीय कक्षांच्या ऊर्जा निर्धारित करण्यात महत्त्वाचे असतात. डोनाल्ड स्ट्रिकलँड या प्रख्यात कॅनडियन भौतिकशास्त्रज्ञ आणि सन 2018 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील पुरस्काराची मानकरी. सध्या त्या कॅनडाच्या वॉटरलू विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांना सन 2018 मध्ये लेझर भौतिकशास्त्रातील चर्प्ड पल्स ॲप्लिकेशन्स CPA या तंत्राच्या विकासासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी जेरार्ड मुरू यांच्यासोबत अत्यंत तीव्र आणि लहान लेझर पल्स तयार करण्याचे तंत्र विकसित केले, ज्याचा वापर लेझर सर्जरी, औषध निर्माण आणि मूलभूत विज्ञानात होतो. त्यांच्या या कार्यामुळे लेझर तंत्रज्ञानात मोठी क्रांती झाली आहे, ज्यामुळे मानवी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसारखे अचूक उपाय शक्य झाले आहेत. अँड्रिया मिया गेज या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस येथील प्राध्यापक आणि सन 2020 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्काराची मानकरी. आकाशगंगेच्या केंद्रातील विशालकाय ब्लॅक होल म्हणजे कृष्ण विवर याच्या शोधासाठी त्यांना रेनहार्ड गेंजेल आणि रॉजर पेनरोस यांच्यासोबत संयुक्तपणे सन 2020 सालच्या भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि हा बहुमान मिळवणाऱ्या त्या चौथ्या महिला ठरल्या. त्यांनी आकाशगंगेच्या म्हणजे मिल्की वे केंद्रस्थानी असलेल्या सॅजिटेरियस A या शीर्षकाच्या विशालकाय ब्लॅक होल म्हणजे कृष्ण विवर या विषयाअंतर्गत संशोधन केले आहे. त्यांची कामगिरी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात विशेषतः ब्लॅक होलच्या अस्तित्वाचा पुरावा शोधण्यात मैलाचा दगड ठरली आहे. ॲन्ने एल हुइलियर या फ्रेंच स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ
आणि सन 2023 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेसाठी प्रकाशाचे एटोसेकंड पल्स निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धती या संशोधन कार्यासाठी पेरे अगोस्टिनी आणि फेरेंग क्रौन्स यांच्यासोबत एल व्हिलियर यांना सन 2023 सालचे भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांनी लेझरचा वापर करून अणूच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनची हालचाल मोजण्यासाठी अत्यंत लहान एटोसेकंड प्रकाशाचे पल्स तयार करण्याची पद्धत शोधली. या तंत्राला जगातील सर्वात वेगवान कॅमेरा असे मानले जाते, ज्यामुळे इलेक्ट्रॉनच्या हालचालीमध्ये थेट चित्रण करणे शक्य झाले आहे. त्यांच्या संशोधनामुळे रासायनिक अभिक्रिया समजून घेण्यात मदत होते आणि भविष्यात वैद्यकीय निदान व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठे बदल होऊ शकतात. इरेन जोलिएट क्युरी या फ्रेंच वैज्ञानिक मेरी क्युरी आणि पेरी क्युरी दाम्पत्य यांची कन्या आणि सन 1935 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इरेन आणि त्यांचे पती फ्रेडरिक जोलिएट क्युरी यांनी ॲल्युमिनियमवर अल्फा किरणांचा मारा करून कृत्रिम रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप तयार केले. या कृत्रिम किरणोत्सर्ग संशोधन कार्याप्रित्यर्थ दोघांनाही संयुक्तपणे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी कृत्रिम किरणोत्सर्गाच्या निर्मितीचा शोध लावला. इरेन जोलिएट क्युरी यांनी केवळ किरणोत्सर्गाच्या क्षेत्राकडेच नाही तर कर्करोग उपचार संशोधनातही मोठे योगदान दिले आहे. डोरोथी हॉजकिन या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1964 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी क्ष किरण स्फटिक विज्ञान याच्या उपयोजनेतून पेनिसिलिन, व्हिटॅमिन B12 आणि इन्शुलिन यासारख्या जैविक रेणूंची रचना शोधून काढली. पेनिसिलिनचे रासायनिक रचना संदर्भातील संशोधन कार्यासाठी त्यांना सन 1964 सालचे रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांचे इन्शुलिनवरील संशोधन मधुमेहाच्या उपचारामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आना योनाथ ह्या इस्रायली वैज्ञानिक आणि सन 2009 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना रायबोसोमची रचना आणि कार्य या संदर्भातील संशोधन कार्यासाठी थॉमस ए स्टिट्स आणि भारतीय वंशाचे व्यंकटरमण रामकृष्णन यांच्यासोबत सन 2009 सालचे रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले. पेशीमधील प्रथिन संश्लेषण संदर्भातील संशोधन कार्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. त्या वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे संशोधन कार्य करत आहेत. त्यांच्या संशोधन कार्यामुळे अँटीबायोटिक्स कसे कार्य करतात हे समजण्यास मदत झाली आहे. त्यांनी 20 जानेवारी 2023 रोजी नागपूर येथे आयोजित केलेल्या भारतीय वैज्ञानिक विज्ञान काँग्रेसमध्ये सहभाग घेतला होता, जिथे त्यांनी भारत भविष्यात विज्ञानाची महासत्ता बनेल असा विश्वास व्यक्त केला होता. फ्रान्सिस हॅमिल्टन अर्नॉल्ड या अमेरिकन रासायनिक अभियंता आणि सन 2018 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. एन्झाईमच्या निर्देशित उत्क्रांती या विषयावरील संशोधन कार्यासाठी त्यांना सन 2018 सालच्या रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्काराचा बहुमान मिळाला. रसायनशास्त्र शाखेत नोबेल मिळवणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या आहेत. त्यांनी निसर्गातील उत्क्रांतीच्या तत्वाचा वापर करून प्रयोगशाळेत नवीन एन्झाईम तयार करण्याची पद्धत विकसित केली. इमॅन्युएल चार्पेंटियर या फ्रेंच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, अनुवंशिक शास्त्रज्ञ, बायोकेमिस्ट आणि सन 2020 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना सन 2020 मध्ये जेनिफर डुडना यांच्यासोबत जिनोम एडिटिंग या जनुकीय बदल पद्धतीच्या संशोधन कार्यासाठी रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटमधून PhD केली. त्यांनी बर्लिनमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शन बायोलॉजीमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी CRISPR-Cas9 तंत्रज्ञानाचा विकास केला, ज्यामुळे DNA मध्ये अचूक बदल करणे शक्य झाले आहे. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे संशोधन कार्य अनुवंशिक आजारावरील उपचारामध्ये क्रांती घडवून आणणारे मानले जाते. जेनिफर डुडना या अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 2020 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना त्यांच्या क्रांतिकारी
CRISPR-Cas9 जीन एडिटिंग तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. इमॅन्युअल चार्पेंटियर यांच्यासह त्यांना सन 2020मध्ये रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी DNA मध्ये बदल करण्याचे साधन शोधून कर्करोग आणि अनुवंशिक रोगावर उपचार करण्याची मोठी क्षमता निर्माण केली आहे. त्यांनी विकसित केलेल्या तंत्रामुळे अनुवंशिक रोगावर उपचार करण्याची आशा निर्माण झाली आहे. कॅरोलिन बार्टोजी या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि सन 2022 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन कार्य यासाठी त्यांना सन 2022 सालचे रसायनशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार मिळाले. गर्टी कोरी या वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आणि त्यांचे पती कार्ल कोरी यांनी शरीरात कार्बोदकांच्या चयापचयाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी शरीरात ग्लुकोज कसे तयार होते आणि वापरले जाते यावर संशोधन केले. कार्ल कोरी, बर्नार्ड हाऊस आणि गर्टी कोरी यांना ग्लायकोजनच्या उत्प्रेरक परिवर्तनाचा शोध या संशोधन कार्यासाठी सन 1947 सालचे शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र किंवा औषधशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांनी ग्लुकोजपासून शरीराला मिळणारी ऊर्जा आणि कर्बोदके कशी साठवली जातात हे सिद्ध केले. रोझालिंड सुसमान यालो या अमेरिकन वैद्यकीय भौतिकविज्ञ आहेत, ज्यांना त्यांच्या रेडिओ इम्युनो ॲसे तंत्रज्ञानासाठी सन 1977मध्ये शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. रक्तातील संप्रेरकाचे सूक्ष्म अंश मोजण्याची ही क्रांतिकारी पद्धत विकसित करणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकन महिला होत्या. रोझालिंड सुसमान यालो यांनी सोलोमन बर्सन यांनी प्रारण प्रतिरक्षा अमापन रेडिओ इम्युनो ॲसे तंत्रज्ञान विकसित केले. त्यांचा वापर रक्तातील पेप्टाईड संप्रेरक, औषधे आणि इतर पदार्थांच्या अत्यंत कमी पातळी मोजण्यासाठी केला जातो. हे तंत्रज्ञान इन्शुलिनची पातळी, संप्रेरक, विकर आणि रक्तातील घटक मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बार्बरा मॅक्लिंटन या अमेरिकन पेशी अनुवंशिक शास्त्रज्ञ होत्या. त्यांनी मक्याच्या पेशीवर संशोधन करून जम्पिंग जीन जनुकीय स्थित्यंतर शोधून काढले. या क्रांतिकारी शोधासाठी त्यांना सन 1983मध्ये शरीरक्रियाशास्त्र वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्या जनुकीय उत्क्रांतीच्या अभ्यासात अग्रगण्य होत्या. जीन्स एकाच गुणसूत्रावर स्थिर नसून ती गुणसूत्राच्या एका भागातून दुसऱ्या भागात बदलू शकतात. त्यांचे संशोधन आजच्या आधुनिक अनुवंशिकी विज्ञानाचा एक महत्त्वाचा पाया आहे. रिटा लेव्ही मोंटाल्सिनी या नोबेल पारितोषिक विजेत्या इटालियन न्यूरोबायोलॉजिस्ट होत्या. मज्जातंतू वाढीच्या घटकांचा शोध लावल्याबद्दल त्यांना स्टॅनली कोहेन यांच्यासोबत सन 1986मध्ये शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. नर्व ग्रोथ फॅक्टर हा प्रथिन पेशींच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि कर्करोग, जखम भरणे आणि स्मृतिभ्रंश यासारख्या आजारावर उपचार समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 103 वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या रिटा लेव्ही मोंटाल्सिनी या इटालियन राजकारणातही सक्रिय होत्या आणि त्यांनी महिला संशोधकांना प्रोत्साहन दिले. त्यांचे कार्य मज्जासंस्थेच्या विकासाची समज बदलण्यासाठी क्रांतिकारी समजले जाते. गर्टूड बेल इलियन या अमेरिकन बायोकेमिस्ट, फार्माकॉलॉजिस्ट आणि सन 1988 सालच्या शरीरक्रिया विज्ञान वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी हा पुरस्कार जॉर्ज एच हिजिग्स आणि सर जेम्स ब्लॅक यांच्यासोबत सामायिक केला. गर्टूड बेल इलियन यांना हा नोबेल पुरस्कार औषध उपचारांच्या महत्त्वाच्या तत्वांच्या शोध कार्य म्हणजे डिस्कवरी ऑफ प्रिन्सिपल्स फॉर ड्रग ट्रीटमेंट यासाठी दिला गेला. त्यांनी कर्करोग, मलेरिया आणि एड्स यासारख्या आजारावर औषधे विकसित केली, ज्यात प्युरिनिथॉल रक्ताच्या कर्करोगासाठी उपचारासाठी वापरतात आणि एसायक्लोव्हिर विषाणूजन्य हर्पीसाठी औषध आहे यांचा समावेश होतो. त्यांच्या संशोधन अभ्यासामुळे जीवाणू, विषाणू आणि अन्य जंतू संसर्गासाठी सामना करण्याची पद्धत शोधण्यात त्यांना यश आले आणि अजिडोथायमिडिन AZT यासारखे अँटी रिट्रोव्हायरल औषधे उपलब्ध झाली आहेत.
ख्रिश्चन नुस्लीन बोलार्ड या जर्मन जीवशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्रज्ञ आणि सन 1995 सालच्या शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी प्रामुख्याने भ्रूण विकासावर संशोधन कार्य केले. फळावरील माशांच्या भ्रूणातील जनुके शरीराचा आकार आणि अवयव कसे ठरवतात हे त्यांनी शोधून काढले. त्यांचे हे कार्य मानवी भ्रूण विकास आणि अनुवांशिक दोषाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी अत्यंत मोलाची आहे. महिला वैज्ञानिकांना मदत करण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन नुस्लीन बोलार्ड फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था प्रामुख्याने मुलांची जबाबदारी असलेल्या महिला संशोधकांना आर्थिक मदत करते. लिंडा बी बक या अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि सन 2004 सालच्या शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मानवी घ्राणेंद्रिय संस्था म्हणजे आपण वास कसा घेतो यावरील संशोधनासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी नाकातील अशा जनुकांचा शोध लावला जे वासाचे रिसेप्टर्स तयार करतात. यामुळे मेंदूला वेगवेगळ्या वासांची ओळख पटते. त्यांना रिचर्ड ॲक्सेल यांच्यासोबत वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सध्या त्या सिएटेलमधील फ्रेड हचिन्स कॅन्सर रिसर्च सेंटर येथे कार्यरत आहेत. फ्रँकॉइस बॅरेसिनौसी हे फ्रेंच विषाणूशास्त्रज्ञ आणि सन 2008 सालच्या शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. एड्स या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस याचा शोध लावल्याबद्दल त्यांना सन 2008 सालचे शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक मिळाले. सन 1983 मध्ये त्यांनी त्यांचे मार्गदर्शक ल्यूक मांताग्रेन यांच्यासोबत रेट्रो व्हायरस संशोधन करताना HIV विषाणूंची ओळख पटली. त्यांनी पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूट येथे प्रदीर्घ काळ संशोधन केले आहे आणि तिथे त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंटरनॅशनल एड्स सोसायटीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून एड्स विरुद्धच्या लढ्यात जनजागृतीमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. एलिझाबेथ ब्लॅकबर्न या ऑस्ट्रेलियन अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि सन 2009 सालच्या शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना टीलोमियर्स आणि टीलोमिरेज एन्झाईमच्या संशोधनासाठी ओळखले जाते. त्यांनी टीलोमियर्स घटक आणि टीलोमियर्स तयार करणारे एन्झाईम यांचा शोध लावला. टीलोमियर्स घटक आणि टीलोमियर्स तयार करणारे एन्झाईम हे पेशीच्या विभाजन आणि वृद्धत्वाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या संशोधन कार्यामुळे वृद्धत्व आणि कर्करोग यासारख्या आजारांची समज वाढली आहे. त्यांनी दाखवून दिले की टीलोमरेज एन्झाईमचा वापर करून पेशींचे आयुष्य वाढवता येऊ शकते, ज्यामुळे कॅन्सरवरील उपचारांच्या नवीन दिशा मिळाल्या आहेत. कॅरोल विडनी ग्रेडर या अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि सन 2009 सालच्या शरीरशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. त्यांनी एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि जॅक झोसोस्टाक यांच्यासह टीलोमेर्स आणि टीलोमेरेज एन्झाईमच्या संरक्षणात्मक कार्याचा शोध लावला. त्या सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठ सांताक्रूज येथे प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मे ब्रिट मोझर हे नॉर्वे देशाचे नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत न्यूरोसायंटिस्ट या पदावर कार्यरत असणारे शास्त्रज्ञ आणि सन 2014 सालच्या शरीरक्रियाशास्त्र औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्कार विजेते महिला शास्त्रज्ञ आहेत. एन्टॉर्थिनॉल कॉर्टेक्समधील ग्रीड पेशी आणि तसेच अनेक अतिरिक्त अवकाश भूमिकेतील प्रातिनिधिक स्वरूपातील त्याच परिपथ सर्किट यामधील मेंदूतील स्थान निश्चिती म्हणजे पोझिशनिंग प्रणालीतील पेशी प्रकार या शीर्षकांतर्गत केलेल्या संशोधन कार्यासाठी सन 2014 सालचा शरीरक्रियाशास्त्र वैद्यकशास्त्र किंवा औषधशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मे ब्रिट मोझर आणि एडवर्ड मोझर यांना देऊन गौरवण्यात आले. ग्रीड पेशी हा एन्टॉर्थिनॉल कॉर्टेक्समधील न्यूरॉन तंत्रिका मज्जापेशी यांचा एक प्रकार आहे जो नियमित अंतराने तेजस्विता प्रदर्शित करतो. जेव्हा एखादा प्राणी एखाद्या मोकळ्या भागात संचलन नॅव्हिगेट करतो त्या दरम्यान
ग्रीड पेशी यांचे कार्य म्हणजे स्थान, अंतर आणि दिशा याविषयी माहिती संग्रहित करणे. ही सर्व माहिती एकत्रित केल्यामुळे प्राण्याला अंतराळातील त्याचे स्थान समजू शकते. उंदीर, वटवाघूळ, माकड आणि मानव यासह अनेक प्राण्यामध्ये ग्रीड पेशी आढळल्या आहेत. तो युयू या चीनी शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. त्यांनी मलेरियावरील उपचारात क्रांती घडवून आणली आहे. त्याने आर्टेमिसिनिन नावाचे औषध शोधून काढले जे मलेरियाच्या उपचारात अत्यंत प्रभावी ठरले आहे. हे औषध त्यांनी स्वीट वर्मवूड या वनस्पतीपासून वेगळे केले. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना सन 2015 मध्ये शरीरक्रियाशास्त्र वैद्यकशास्त्र या शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे औषधाची सुरक्षितता तपासण्यासाठी त्यांनी स्वतःवरच पहिली चाचणी घेतली होती. विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल मिळवणाऱ्या त्या मुख्य भूमी चीनमधील पहिल्या शास्त्रज्ञ आणि पहिल्या चीनी महिला आहेत. आजही मलेरियाविरुद्धच्या लढ्यात त्यांचे संशोधन आधारस्तंभ मानले जाते. कॅटालिन कारिको या हंगेरियन अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 2023 सालच्या शरीरक्रियाशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी mRNA संदर्भात तंत्रज्ञान केलेल्या मूलभूत संशोधनामुळे जगात ओळखले जातात. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कोविड-19 विरुद्धची प्रभावी mRNA लस विकसित करणे शक्य झाले. त्यांनी मेसेंजर RNA म्हणजे mRNA मध्ये बदल करण्याचे तंत्र विकसित केले ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवता येते. त्यांच्या या संशोधनाचा उपयोग करून फायझर, बायोएनटेक्निक आणि मॉडर्ना या कंपन्यांनी कोविडची लस तयार केली होती. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरींचा गौरव करण्यासाठी आणि लिंग समानतेसाठी जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. सन 2026 सालच्या जागतिक महिला दिन यासाठी अधिकृत संकल्पना म्हणजे थीम अधिकार, न्याय, कृती सर्व महिला आणि मुलीसाठी. सन 2026 सालच्या जागतिक महिला दिन यासाठी मोहीम संकल्पना गिव्ह टू गेन जी महिला सक्षमीकरणासाठी संसाधने आणि पाठबळ देण्यावर भर देते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळीमधून या दिवसाची ठिणगी पडली. सन 1908 मध्ये न्यूयॉर्कमधील 15,000 महिलांनी कामाचे तास कमी करणे आणि मतदानाच्या अधिकारासाठी मोर्चा काढला होता. सन 1917 मध्ये रशियन महिलांनी ब्रेड अँड पीस भाकरी आणि शांतता यासाठी ऐतिहासिक संप केला होता. जुलियन कॅलेंडरनुसार ही तारीख 23 फेब्रुवारी होती जी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च आली. संयुक्त राष्ट्रांनी सन 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अधिकृत मान्यता दिली. भारतात पहिला महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा करण्यात आला होता. तसेच भारतात 13 फेब्रुवारी हा दिवस सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन म्हणूनही साजरा केला जातो. विज्ञानापासून ते शांततेपर्यंत विविध क्षेत्रात महिलांनी ही सर्वोच्च कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या काळापासून विज्ञानात महिलांची उपस्थिती दिसून येते जिथे त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिला दिन हा केवळ स्त्रीचा गौरव करण्याचा दिवस नसून तिच्या हक्कांचे रक्षण करण्याचा आणि तिच्या प्रगतीला पाठिंबा देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. सशक्त नारी सशक्त समाज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा आणि समाजनिष्ठा हीच जीवनाची निष्ठा. धन्यवाद.